नमस्कार सर्वांना. आज श्रावीचे बोरणांचा व्हिडिओ आणि हळदी कुंकू जे घरी केलं ते पाहणार आहोत. आम्ही बोरणान केलं श्रावीचं ते शनिवारी केलं, रथसप्तमीच्या आदल्या दिवशी, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी गावाला जायचं होतं आणि रथसप्तमीलाच पॉसिबल होतं, पण गावाला जाणं विकसित झाल्यामुळे आम्हाला आदल्या दिवशी करावं लागलं. सो खूप तयारी जास्त अशी केली नव्हती, सिम्पल डेकोरेशन केलं होतं. जे माझ्याकडे घरी अवेलेबल आहे मी तेच यूज करून मी स्वतः हे पतंग वगैरे काइट्स घरी बनवले होते आणि हे सगळं डेकोरेशन मी स्वतः केलं होतं. सो कसं झालं डेकोरेशन बोरणांसाठी? आवडलं ना नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडीशी तयारी पण केली होती जे बोरणांसाठी आवश्यक असतं. त्याच्यामध्ये आपले चिरमुरे असतात, बोर असतात त्याच्यामध्ये तिच्या अंगावर घालायला. नंतर तिळगुळ द्यायचे होते सुहासिनींना, पोटी भरताना फुलं होती आणि पानसुपारी होते, हळदी कुंकू होतं आणि चॉकलेट्स मुलांना आणले होते. जेव्हा आपण चिरमुरे घालतो तिच्या डोक्यावरून तेव्हा ते मुलं वेचून खातात किंवा मुलं सगळेजण खातात, म्हणून ते त्याच्यामध्ये मिक्स करायला ठेवले होते. सो हे तिळगुळाचे दागिने आहेत, त्याच्यामध्ये माळ आहे आणि किरीट आहे. सो ते मी घातलं. त्याच्यानंतर आम्ही प्रत्येकाने तिला औक्षण केलं आणि जेवढे आमच्या शेजारीचे जे होते काकू वगैरे ते सगळे आले होते त्यांनी, आणि माझे नणंद आली होते आणि हे माझे नणंद आहेत. आणि फ्रेंड सर्कल म्हणायचं झालं तर माझे इथं कोणी जास्त फ्रेंड्स नाही आहे, पण दोघी जणी त्यातल्या आल्या होत्या फ्रेंड्स म्हणून. हे या श्रावीच्या टीचर आहेत, क्लास टीचर. सो त्यांना पण बोलवलं होतं हळदी कुंकूसाठी. सो 1 बाय 1 सगळ्यांनी आम्ही तिला ओवाळून घेतलं. टीचरांना पाहून श्रावी खूपच लाजत होती आणि आपण जनरली आपण आपल्या टीचर्सना बघून आपण कितीही मोठं झालं तरी लाजतो. आणि आता मी त्याच्यानंतर औक्षण दिलं श्रावीला. पहिल्यांदा तिला ओवाळून घेतलं आणि तुम्हाला खरंच सांगते हे सगळं पूर्ण तयारी करताना इतकी धावपळ असते. हे आवरायचं आहे, ते आवरायचं आहे, काहीतरी आपण घरातला स्वयंपाक क्लिनिंग करून आणि परत आपण बाळाची तयारी करायची, परत त्या डेकोरेशनची तयारी करायची, काय काय सामान लागणार आहे ते बघायचं. पण हे करताना एवढी धावपळ होते. आणि जेव्हा आपण बाळाला असं खुश बघतो ना, जेव्हा आपण हे सगळं सेलिब्रेशन करतो, लोक सगळे आपल्या घरात येतात, त्यावेळेला आपल्याला खूप रिलॅक्स वाटतं की आपण घरी आपण लहान बाळाचा आपण कार्यक्रम करतो, त्याचं समाधान वाटतं. आणि आपण मुलांचे बड्डे सेलिब्रेट करतो, पण बड्डेच्या पेक्षा हे वेगळं काहीतरी, म्हणून बोरणान ही जी पद्धत आहे, पारंपरिक पद्धत आहे महाराष्ट्रातली स्पेशली, ही खूप छान आहे. लहान मुलांना आपण जेव्हा औक्षण देतो किंवा त्यांना आपण चिरमुऱ्यांचं जे वरती हे घालतो तेव्हा त्यांना इतकं असं वेगळं वाटतं ना, काहीतरी स्पेशल ट्रीटमेंट दिल्यासारखं होतं. सो हा आनंद मी श्रावीच्या चेहऱ्यावर बघितला त्या दिवशी. ती खूप खुश होती आणि ती हे सगळं करत असताना ती एन्जॉय करत होती. आणि लहान मुलं जितके आले होते ना, त्यांचं सगळं लक्ष त्या चॉकलेट्सवरती होतं की कधी एकदा ते चॉकलेट तिच्या डोक्यावरून घालणार चिरमुऱ्यांसोबत आणि त्यांनी कधी उचलणार. ते मुलं शांतच बसत नव्हते. सगळे माझ्या मैत्रिणींची 2 मुलं होते, नंतर माझ्या नंदेची 2 मुलं होते आणि इतके दंगा करत होते ना, त्यांना फुरसत नव्हती अजिबात की कधी एकदा हे ओवाळून होता आणि कधी आम्हाला चॉकलेट आणि बिस्किट मिळणार म्हणून. आणि श्रीषा म्हणाली की अम्मा मी पण श्रावीला ओवाळणार म्हणून. सो तिने स्वतः श्रावीचं औक्षण दिलं. सो हे बघण्यात आणि हे सगळं करण्यामध्ये इतका आनंद असतो ना, एक वेगळाच आनंद असतो, एक पॉझिटिव्हिटी येते आपल्यामध्ये. म्हणजे कर्नाटकात जास्त पद्धत नाही आहे ही बोरणान करण्याची, पण महाराष्ट्राप्रमाणे मी जेवढं मला जमेल तेवढं मी ह्याच्या आधीचे 2-3 श्रावीचे खूप छान झाले, पण लहान असताना मला इतकं नाही जमायचं करायला सगळं प्लॅनिंग वगैरे, कारण की इथे लोकांना जास्त माहिती पण नव्हतं, त्याच्यामुळे मी नाही केलं. पण मागच्या 2-3 वर्षांपासून मी हे बोलणं चालू केलं आहे आणि केल्यानंतर इतकं समाधान वाटतं ना मनाला, खूप छान वाटतं. आणि बोरणान हे का करायचं?
तर याच्या संदर्भात अशी माहिती आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले. त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून लहान मुलांचे बोरनान केले जाते. या पद्धतीने बोरनान करण्यामागे शास्त्र आहे ते असे की या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळं उदाहरणार्थ बोर आणि भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरून टाकल्या जातात. लहान मुलं इतर वेळी ती फळं खाल्ली जात नाहीत, पण अशा वेळी खेळाच्या माध्यमातून त्यांना ती वेचायला दिली तर ती लहान मुले ती नक्की उचलून खातात. त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते हे यामागचे शास्त्रीय कारण सांगितले जाते. हे बोरनान म्हणजे बाळाच्या कौतुकाचा भाग तर आहेच, तसेच पालकांचीही हौसी आहे आणि त्या त्या ऋतूत येणाऱ्या फळांना चाखण्याची सवयही बाळांना लावण्याचा हा एक अनोखा प्रयत्न आहे. शीतळ, शिमगा, बोरनान ही त्यांचीच प्रतीक आहेत. बाळांवर असंच सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे, बाळ सुबत्ते तर न होऊ देत, कायम बाळगोपाळांनी घेरलेले म्हणजे सर्वांचे लाडके होऊ दे अशा भावनेने केलेला हा एक संस्कारच आहे. तू माझी क्यूटशी राजकुमारी ग, जिंदगी हसतीया तू हसल्यावर, तू तर लय भारी रे, उजळतय जग तू दिसल्यावर माझी खारी रे. आणि अशी सर्वांनी म्हणून आम्ही श्रावीला आंघोळ घातली, बोरांची आंघोळ घातली आणि लगेच फोटोही क्लिक झाले. आणि हाच तो फेवरेट मोमेंट आला मुलांचा. खूप छान ती जे वाट बघत होते एवढा वेळ, पूर्ण कार्यक्रम त्यांनी खूप गप्प बसले होते. पण या वेळेला सुरुवातीपासून बसलेले हे लहान मुलं आता काय गप्प बसणारा तयार नाही. आणि एकदाच लहान मुलांचं समाधान झाल्यावरती ते गप्प बसले होते. आणि आता शेवटचं म्हणजे मी सगळ्यांना हळदी कुंकू दिलं 1 बाय 1, कारण की काही जणांना जायची खूप गडबड होती. सो मी पटापटा सगळ्यांना हळदी कुंकू देऊन त्यांची ओटी भरली. सो अशा प्रकारे मी खूप छान आणि खूप सिंपल पद्धतीने बोरनान केलं श्रावीचं हे, आणि खूप मजा आली. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय, धन्यवाद.